तुम्ही बोलता बोलता खूपदा टच केलंय की पॅरेंटिंग घरातलं वातावरण खूप महत्वाचं आहे म्हणून आता ऍक्च्युअली घरचं वातावरण किंवा पॅरेंटिंग म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजावं तर. पेरेंटिंग म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मुलावर लक्ष ठेवणं म्हणजे बारकाईनं त्याचे मित्र कोण, त्याची संगत काय आणि तो पुस्तक वाचन योग्य करतो की नाही हे तरी पाहायला पाहिजे. आता ऍक्च्युली मी म्हणतो की एक 10 वर्षाच्या अगोदरचे पेरेंट्स जे होते त्यांची मेंटॅलिटी टोटली वेगळी होती आणि आता जे यंग पेरेंट्स आहेत त्यांची टोटली मेंटॅलिटी वेगळी आहे कारण ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये आहेत, ऍडव्हान्स आहेत सगळे पेरेंट्स. सो आताच्या पेरेंट्सला जर तुम्हाला काय सांगायचं असेल किंवा आताच्या पेरेंट्सने ते मुलाला ते शिक्षण द्यावं तर ते कुठलं असावं? होतं असं पूर्वीचा समाज वेगळा होता. समाज म्हणजे तुम्ही आम्ही मिळून सगळे घटक. पण पूर्वी वातावरण कसं होतं, माझं उदाहरण देतो, केस जर वाढवलेले असेल तर माझा शेजारी सांगायचा तुला काय मावाली बनायचंय. आणि आता कसं आहे, आता राग येतो त्या खुद्द माणसाला येतो आणि त्याच्या आई वडिलांना अति येतो. हा असा होता म्हणे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे ही सामाजिक बांधिलकी आपल्या सुरू होते पण तसं होत नाही. हा फरक आहे. पेरेंटिंग म्हणजे केवळ आपल्या मुलांना वाढवणं असं होत नाही, तर इतरही लक्ष असलं पाहिजे. कळणं बरेचदा काय होतं, शेजारचा मुलगा तो वाईट मार्गाला लागलाय ना, लागू दे, आमचं काय त्यात, ही वृत्ती चुकीची आहे.